नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज आम्ही नवीन चालू घडामोडी करंट नॉलेजचे प्रश्न घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न बघू. नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अनामिका राजीव. पुढील प्रश्न बघा. अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने PM आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 3 कोटी. पुढील प्रश्न बघा. इस्रायलमध्ये युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असून यामध्ये 15 पैकी किती देशांनी पाठिंबा दिलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 14. पुढील प्रश्न बघा. हेल्ब्रॉन नेकार कप 2024 ATP चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणारा भारतीय टेनिसपटू समित नागपाल. पुढील प्रश्न बघा. कोणत्या खेळाडूला ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे विराट कोहली. पुढील प्रश्न बघा. दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सुशील कुमार. पुढील प्रश्न बघा. नुकतेच भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे उपेंद्र द्विवेदी. पुढील प्रश्न बघा. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्करी प्रमुख बनलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 30वे लष्करी प्रमुख. पुढील प्रश्न बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अरविंद पनग्रिया. पुढील प्रश्न बघा. भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्णा स्वामीनाथन. पुढील प्रश्न बघा. भारतीय लस उत्पादक असोसिएशन चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कृष्ण इला. पुढील प्रश्न बघा. विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे लव कुमार.